आपलं जीवन जगा. याने स्वतःचा विचार नाही केला. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराजे, महात्मा फुले याने शिक्षणासाठी तुम्हाला अहोरात्रंदिवस मेहनत घेतली. महात्मा फुले आले नसते बाय हो तर आज तुम्ही इथं तरुण पोरं शिकू शकले नसते. तुम्ही बाया एवढ्या मोठ्या पदावर, या देशाच्या राष्ट्रपती पदावर गेलेली भैया माणसं तरी फक्त बाईचे पती आहे. बाईचे पती, नाही तर माझी सभापती, नाहीच तर उचापती. पण तुम्ही झाल्या राष्ट्रपती. कोणामुळे? ही सर्व ताकद संविधानाची आहे. समजले? सगळं कोणामुळे झालं? हे तुमच्या जीवनाचं सोनं झालं, तुझ्या जीवनाचं सोनं कोणामुळे झालं? अधिकारी झाली समोटी बाबासाहेबांच्या पुण्यारी. तो अधिकारी झाली समोटी बाबासाहेबांच्या पुण्यारी. अर्जुनामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, अर्जुनामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. त्याचा लावून नको विसरू. हे पोरा, तुम्ही शिकल्या पण शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती करा. पण आम्ही पाहिलं अलीकडे एवढा अंधश्रद्धा वाढली या गाडगे बाबाच्या भूमीत. एक महाराज मागे येऊन गेला, तुम्ही नव्हते गाडगे बाबा, आता येऊन गेला एक महाराज आणि तो महाराज म्हणे गर्भपिशवी काढली तरी लेकरू होते म्हणजे. समजले महाराज? आपण काय देणार कोणाचं? आपण गाडी बाबा तुम्ही नसते तर काय केलं असतं? जन्मभर लोकांच्या डोक्यात ती अंधश्रद्धा कारली. तुकाराम महाराजच्या अभंगातून माझं म्हणणं नाही. देवळीचा देव मेला अंतरीचा जागवा. अरे आपण कोण्या भूमीतले आहोत? पवित्र ते गोड पावन तो देश. तुम्हाला तुकाराम महाराजच्याच अभंग गाथेचं पुस्तक देतो. आभारी आहो. देणाऱ्यानं देत राहो, घेणाऱ्यानं घेत राहो. कारवेसरचं जुनं प्रेम आहे भाऊ आमच्या. पैसे म्हणून माझं नातं यांच्याशी जुळलंच नाही. आज प्रेम आहे तुम्हा लोकांची. मी 25 वर्ष झाले या फुले शाहू आंबेडकर गाडगे बाबा चळवळीत काम करतो आणि अंधश्रद्धा समाजातून निघून जावी. समाज आळशी भित्र्या न व्हावा, दैववादी न व्हावा, अंधश्रद्धेला मानणारा न व्हावा. डोळस भक्ती करा. फुले शाहू आंबेडकर, तुकाराम महाराज गाडी. आता तर बचत गटच येऊन राहिले समाज. कारण समाजाचा विश्वास पाहिजे मेळावा घेणाऱ्यावर. म्हणून तुम्ही हे जे आयोजक आहात या आयोजकाईने खरोखर आयोजकासाठी टाळी वाजवा एक वेळा. त्यांनी एवढी मोठी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी भाऊ. मग आनंदरावजी, वर्षाताई वानखळे सामाजिक कार्यकर्ते या ताई, पापड मग तर मोठ्या मानवाच्या गावातल्या. चालली का आजी तू? नाही आजी, नातू तुझ्याशिवाय राहतच नाही ना. हो ना. धन्यवाद ताई, आभारी हो. फोटोवाले आजी तुझ्या नाताला आणलं ना बाबा. एक पुस्तक घेऊन जा तुझ्या नातासाठी.
बाय म्हणत असती भेटले 1000 रुपये याला दिवसभर काम करावं लागते काही 200 रुपये भेटत नाही पण नाताले पुस्तक निघेल कोण्या गावची चिखली वैद्य धन्यवाद ओय अंदाज ओय असा फुकट आहे का एसटी फुकट मग नाही सर आता आमचं मनोरंजनातून मंगेत राहते लोक कीर्तनात प्रबोधनात निवड बसत नाही भाषणात बसत नाही म्हणून हे गारोड्यासारखं खेळवतो रंगातून फक्त मांडतो वोट पंक्ती आम्ही प्रबोधन करत नाही आणि पैशासाठी फिरत नाही बिना पैशाचा कुठे येत नाही आलं लक्षात स्पष्ट बोलतो फक्त खरं बोलतो भाऊ माझे गुरु 60 वर्ष झाले प्रबोधन करतात 60 वर्षापासून समजले 60 वर्ष झाले त्यांच्यापासून आमच्यासारखे 35 जण तयार झाले आता एक गणपती मंडळाकडे आमच्या प्रकाश भाऊ मारोडकरांनी आता कार्यक्रम झाला पवन पाल मागल्या वर्षी रामपाल असे आम्ही 35 पाल तयार आहोत या खंजिरीची ताकद फुले शाहू आंबेडकर विचारायची ही खंजिरीची ताकद आहे चामडे वेगळे हे चामडं हरणीच आहे हरण आहे हे हरण किती महाग आहे हे सलमान खानलेच माहित आहे आयुष्यात वाटी जाणार नाही सलमान खान हे बकरा हे घोरप कलर वेगळे भगवा कलर आहे माननीय उद्धवराव ठाकरे साहेब शिवसेना दुसरा भगवा शिंदे गट निळा कलर भीमसेना पिवळा कलर राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी तनसे मनसे आता नवीन पक्ष निघाला तिसरी आघाडी अपक्ष आमदार बच्चूभाऊ का फटका ये कांग्रेस ये मोदी सरकार ये है वंचित बहुजन प्रकाश राव आंबेडकर सब एकही पक्ष नाही सोडला आम्ही बघ समजले म्हणून तुमच्या पाया लागतो मतदानाचा जास्त लोड नका घेतो आपलं कामापुरतं राहा उपाशापोटी क्रांती होत नाही हे लक्षात ठेवा नाही तर फालतूचं टेन्शन घेत राहील आपण आपल्या भरोशावर तरुण वर्ग कसा उभा होईल उद्योग त्याचे सरपंच असल्यानंतर आज सरपंच पद असल्यावर उभे राहून राहिले कारण साऊंड क्वालिटी जशी व्हिडिओ शूटिंग वाले आज आम्ही फेकून दिले ना आमची तिकडची अच्छी नाही तिथं शूटिंग वाले ओके मी ओके नाही ओके तुम्ही गेले मोर्चे काढू समजले म्हणून एकत्रित हसत राहा खुश राहा मरणाले घबरावू नका मरण येणार आहे गाडगे बाबा तुकडोजी महाराज बाबासाहेबांचा नातो हा अडाणी माणूस होता एकही वर्ग शिकला नाही बाई पण लोकाईले चिवत्या बनवलं चिवत्या नाही बनवलं म्हणून तुमच्या पाया लागतो तुम्ही तर बाया हो एवढी क्रांती करू शकता मनावर घेतलं ना तुम्ही तर काही करू शकता आता माहित नाही का बाईनं 12 महिने झाले डोक्यात घेतलं मनावर घेतलं तर गावागावातले महादेवाचे मंदिर बंद पडले होते ना चालू केले ना कारण तिकडे मिश्राजी सांगून राहिले एक लोटा जल सब समस्या का हल एकच लोटा सांगितला जिवाळ्यानं बाय बसून राहिले भरण्याच्या भरणे आठवत शंकरजीला थंडी वाजून राहिली लटलट कापून राहिले शंकर किती पाणी टाकता बे म्हणून आम्हाला खरी शंकरजी आमचं शेतकऱ्याचं दैवत आहे भाऊ गाडगे बाबाचं नातो होतं बाबासाहेबाचं एक दिवस मुंबईला कीर्तन गाडगे बाबाचं मुंबईत आणि बाबासाहेबाच्या कानावर बातमी आली की विदर्भातला शेणगाव नावाच्या गावाचा अडाणी महात्मा गाडगे बाबा नावाचा संत अनंतरावजी खडसे आपल्या आयोजक समितीतले आहेत भाऊ 500 रुपये एक पुस्तक निजा काका घेऊन टाका हे दरवर्षी शिंदखेड राजाला येतात गुरुजी मन मनगट मस्तक जागेवर आणण्यासाठी शिंदखेड राजा दीक्षाभूमी आम्हाला हे काय का पाहिजे हे मानवाचे विचार आम्हाला जागेवर आणतात भाऊ गाडगे बाबांचं कीर्तन मुंबईत हे बाबासाहेबांना कळालं आणि बाबासाहेब आंबेडकर गाडगे
कीर्तन चालू आणि गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब खाली बसेल. जगातला विद्वान मामानो त्याच्या शिक्षणाच्या डिग्र्या मापवल्या जायच्या आणि त्यांनी वयाच्या 40 वर्षात 45,000 पुस्तकं वाचले. त्याचं नाव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर होतं. अरे त्याच्या पुढे जग सुटलं. पण गाडगे बाबाचं कीर्तन ऐकले. बाबासाहेब खाली जाऊन बसले. बाबासाहेब आले. हे गाडगे बाबाला कळालं. गाडगे बाबा लोकांना म्हणे बापू हो तुम्ही देव पाहिला का? लोक म्हणे नाही. अरे म्हणे देव कोणाला दिसतही नाही, देव कोणाला दिसणारही नाही. तशी हवा तसा देव. देव दगडात नाही बापू हो, देव माणसात आहे. गाडगे बाबा लोकांना म्हणे अरे म्हणे आज आपल्या कीर्तनात खरं भाग्य उजळलं. आपल्या कीर्तनात आज खरा देव माणूस आलेला आहे. मंदिरातला देव, दगडातला देव एका पंड्या पुजाऱ्याचं पोट भरते. पण आज आपल्या कीर्तनात आलेला देव माणूस हा लाखो बहुजनाचं जीवन बदलते. बाबासाहेबांकडे बोट दाखवलं. हा तो देव मामानं की ज्यांनी दीन दुबळ्या अठरा बगड जातीचं कल्याण केलं. गरीबी लोणारे गुरुजी 500 रुपये. अरे पुस्तक तर न्या बाबा. धन्यवाद देतो तुम्हाला गुरुजी. अभिनंदन. लोणारे सर मोखडला यांच्या सासरवाडीला मोखडला बापूचं गाव नाही ते बापू बहिणीचं गाव आहे आमच्या. हे बापू बहिणीच्या गावाला आले. पण गाडगे बाबा तुकडोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख मानवाचा विचार देत राहतात. धन्यवाद देतो तुम्हाला. म्हणजे ड्युटी नाही गेली पाहिजे बरं. मी आपला आभारी आहो. हे तर काही आता हालत नाही. द्यायचं फाउंडेशन फिट झालं. हसत राहा, खुश राहा, माय बापाची सेवा करा. सासू सुना भांडू नका. तुम्ही सुनबाई पाया लागतो पहले. तुम्ही सासू जर जास्त गरम झाली उन्हाळ्याच्या दिवसातही गरम झाली तर थंड पाणी देत आहे. हिवाळ्याच्या दिवसात गरम झाली तर जास्त गरम देत आहे. नशीनच ऐकत डायरेक्ट गॅसवर बसवत आहे. सुनबाई सासूबाई भांडू नका. आणि सासूबाई तूही सांगतो सुनीच्या साधेपणावर जाऊ नको. नाही तर ते बोलत नाही म्हणून ते शिकेल नाही असं समजू नको. अशीच एक सासू तिच्या सुनेने म्हणे परवा अहो म्हणे सर्व जग बदललं तू मागच्या नागाच. सुन म्हणे काय झालं हो म्हणे सगळ्या जगातल्या सुना म्हणे सासूले आता आई म्हणून राहिले. उरली म्हणे एकटी फक्त आत्याबाई म्हणणारी. म्हणे म्हणे आई म्हणायचं ते पोरगी म्हणे ठीक आहे. ती होती शिकलेली पण घमेंट नव्हतं तिने. गर्व नव्हतं शिक्षणाचं. ते म्हणे आई इथं आई. म्हणे मग का आई? सासरे बोलले म्हणे मामीजी नाही बाबा. म्हणे आई बाबा तिने जप केला. संध्याकाळी तिचा नवरा आला ड्युटीहून. तर हे गेली सुनबाई पळतच म्हणे आई बाबा दादा घरी आला. म्हणे बाई असं कसं म्हणून जास्तही नको पाया लागतो.
आपली मराठी भाषा आहे, खेड्यातली भाषा आहे, प्रबोधन आहे. गाडगे बाबा ग्रामीण लोकांना आवडील ते कीर्तन करत. तो विचार गाडगे बाबा तुकडोजी महाराज सुरेश आंबेडकरांचा, वामनदादा कर्णकांनी, अण्णाभाऊ साठेने, माझे गुरु सत्यवान महाराज, अनेक शाहिरांनी, कलाकार, कीर्तनकारांनी पुढे नेला. मी तुमच्यातला एक संदीप फार मोठा कलाकार नाही, खेड्यातला माणूस आहोत. आम्ही खाली बसलेलो होतो. काही लोक विचारे, बरं म्हणे याच्यातला महाराज कोणता होता? याच्यात कोणी महाराज दिसत नाही, महाराज व्हाय नाही पुरत नाही. कारण आता महाराज लोकांची काय गंमतची परिस्थिती बेकार आहे का? आता तर मोबाईलवर गेम आला एक जंगली रमी पे आव ना महाराज, जंगली रमी पे आव महाराज झाले बा. हो, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, शिवाजीराजे, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, संत कबीर, 17 में खतरा बिताया, तीरथ बनाया पानी, दुनिया हो गई दीवानी, सब पैसों की धुलदानी. आमचे लेकरं सुशिक्षित करा, शाळा शिकवा त्यांना. शिक्षण हे काळाची गरज आहे, पण संघटित व्हा, एकत्रित या. संघटनेशिवाय पर्याय नाही. चिल्लाएगा उसका ही भला, अकेला वो मर गया. म्हणून कोणाचं कोणाशी जुळत नशील तर पटवून घ्या. आपसात मतभेद असतील विसरा, वेळ प्रसंगाने एकत्रित या, भांडू नका. भाऊ भाऊ भांडल्यानं सत्यानाश झाला. राजकारणापायी भाऊ भावापासून तुटून राहिला. अरे पाया लागतो, रामायण महाभारत त्याच्यासाठी ऐकायला लागते. पाया लागतो. मी तुमच्या विनंती आहे, आम्हाला बुद्ध आणि त्यांचं धम्म का वाचा लागेल? आपल्यापेक्षा दारूवाले पुरले राजे, ते संघटनेशिवाय नांदा पडण्याच्यावरून येत नाही. कधी एकटा येणार नाही. दोघे जण एकत्रित येतील 30-30 घेऊन. 60 एका जागी येईल की पद्धतशीर डोलत जातात. इथं नाही. तुम्ही तर सगळे वैचारिक विचाराचे लोक. तुम्ही पिणारे नाहीच, पण पेत असाल तर आज देऊन टाका. वाईट व्यसनाचा नायनाट करा आणि आपलं जीवन कसं चांगलं जगता येईल. महामानवाचं साहित्य वाचा, ग्रामगीता. माझ्याकडे कीर्तन संपल्यावर पुस्तक आहे. 8 पुस्तकं 250 रुपये. खंजिरी लागली तर खंजिरीने जा. पोराईच्या हातात खंजीर देऊ नका. त्याला बाबासाहेब आंबेडकरांचे महामानवाचे गाणे ऐकून लावा. इज्जत मिळाली आम्हा आम्हा भीमा तुझ्यामुळे. ज्येष्ठ मार्गदर्शक आंबेडकरी चळवळ. आदरणीय कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाश जी बोरकर साहेब, तथा आदरणीय सुनील जी गजबीर साहेब, मी त्यांना धन्यवाद देतो. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती सदस्य भाऊ लालचंदजी इंगोले, सामाजिक कार्यकर्ता आणि ज्यांचं नाव आम्ही अनेक वर्षापासून संपर्कात आहोत. उद्धवरावजी पारवे सर, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते. आणि या कार्यक्रमाकरता भाऊ अनिलरावजी सोमटक्के साहेब, त्यांचंही योगदान दिलेलं. कुठं आहेत अनिलराव सोमटक्के साहेब? सरपंच या, 1 मिनिट. आपण साहेबांच्या आवाजावर सेकंदात नावं तर अनेक घेतल्या जातील. हे 2च सरपंच आहेत असं नाही बरं. या पब्लिक मधल्या सगळ्या माणसाचं सहकार्य आहे. म्हणून तुमचंही स्वागत. गाव कोणतं? मालखेड. आभारी हो. शाला भरपूर सहकार्य केलं तुम्ही. कांबळे साहेब धन्यवाद देतो. या खंजिरीत मला वाईट व्यसन द्या. सर्व एकत्रित या. खंजिरे एकत्रित आणल्या तर काही वाद्य वाजते. चलता काय 5-10 मिनिटं गौतमी ताई पाटीलची भेट घेऊ. आज सर्व सरपंच संघटनेचे लोक इथं आलेले आहेत. सर्व सरपंच बांधवांना धन्यवाद. आम्ही गुरुवरे सत्यपाल महाराजांच्या
प्रबोधन दिन साजरा चालू केला 16 मेला. पहिला कार्यक्रम मी केला माझ्या गावात रंगापूरला. तर सरपंच साहेबाला पुरस्कार दिला पोपटराव पवारांना भाऊ आदर्शराव. दुसरा पुरस्कार दिला भास्करराव पेरे पाटील. तिसरा दिला यावर्षी रामपाल महाराजांनी मामा देशमुख साहेब चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते. आज प्राध्यापक मामा देशमुख सामाजिक चळवळीला जिवंत ठेवणारे भाऊ. जसे हा साळुंके साहेब आम्हाला हा संदेश द्यायचा आहे, एकत्रित येऊन संघटित होऊन. म्हणून सर्व एकत्रित आहे, त्याशिवाय पर्याय नाही. कारण दिल्ली तुमची आमची सर्वांची वाट पाहतात. म्हणून सर्व समाज बांधव संघटनेच्या दृष्टिकोनातून भाऊ हा आजचा भव्य मेळावा कशा करता आपण जे सर्व वेगळं वेगळं होत चाललो अलीकडे एकत्रित या, संघटनेचं महत्व समजून घ्या आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी वादन करून आयुष्य संपू नका. परवा एका खेड्यावर मर्डर झाला, चिल्लर कारण घरात गेलं त्यांना ऐकून तरी घ्या. त्याचं कुत्र तोही ऐकत नाही, ज्याच्या घरात गेलो तो त्याची घरी त्याच्यापेक्षा भारी. शेजाऱ्याचं कुत्र शेजाऱ्याच्या घरात गेलं, त्याच्या घरात कुत्र गेलं, तो कुत्र्याच्या मालकाकडे गेला म्हणजे उद्यापासून कुत्रा आलं तर विचार कर. ज्याचं होतो तो त्याच्यापेक्षा भारी म्हणजे वाटीन ते करून घे कुत्र येणार. कुत्र्याला काहीच माहित नाही भांडवल. ते दुसऱ्या दिवशी उठलं नेमकं त्याच्याच घरात गेलं. जसं गेलं तसं त्यांना कुत्र सोडलं, घरातली तलवार काढली, कुत्र्याचा मालक खलास केला. ज्याचं होतो तो मारला गेला, ज्यानं मारलो तो जैलात गेला. कुत्रा आजही जिवंत. भांडून राहिलो आम्ही, भांडू नका. त्याकरता आम्हाला शांतीचा संदेश देणारे तथागताची गरज आहे. आम्हाला भांडण नको, की ना भांडण ना भांडण ना तंटा ना तंटा ना कोर्ट पाहिजे. आज भारताला बाबासाहेबांचं होतं. सावित्रीचं ज्योतिबाचं होतं. सावित्रीला ज्योतिबाला मूल नव्हतं. ज्योतिबा म्हणे सावित्री मूल नाही, दुसरं लग्न कर, तुलाही सांभाळीन तुझ्या पतीलाही सांभाळीन. ज्योतिबाने उत्तर दिलं सावित्रीने तुम्ही लग्न करा, दुसरी पत्नी राहील मी राहील. दोघंही म्हणे लग्न कशासाठी, मूल नाही म्हणून. अरे लग्नच नाही, दत्तक पोरगा घेतला यशवंत नावाचा काशीबाईचा. याने म्हणते प्रेम. रमाबाईचं प्रेम, बाबासाहेबांचं प्रेम. रमाबाई न बाबासाहेबाला काय मदत केली, शेतातल्या गोवऱ्या वेचल्या, विकल्या मार्केटात. बाहेर देशात बाबासाहेब शिक्षणाला होते, मनी ऑर्डरनं पैसे पाठवले. हे नातं होतं या मानवाईच्या. नातचं पोरापोरीचं प्रेम आहे. एटीएम मधले पैसे सरे पर्यंत त्याने काही प्रेम म्हणते नाही. प्रेम करा बहिणींनो, शिक्षणाची लेवल पा, जात धर्म काही पाहू नका, शिक्षण पा. पोरगा कलेक्टर
पोरगी प्राध्यापिका, पोरगा डॉक्टर, पोरगी इंजिनियर, पोरगा तहसीलदार, पोरगी एलटीओ, पण पोरगा अलीकडे शिक्षणाची लेवल नाही, पोरगी डीएड पोट्ट नवीन नाव पा काय तुम्हाला प्रेम झालं. हे कोणतं प्रेम आहे होतं ना सांगता आज घेतली मला कटाची वमाला तुझ्यामध्ये गुंतला. गुतू दे गुततच असते माय गुतू दे. मग भीती कुणाची कशाला ते काय नाही घेते जा ना पडून जा. या बापाचा काही विचार करता की नाही करत. आता हे कीर्तन असं करू शक्य आहे. काही लोकांना राग येते पण सत्य बोलतो आम्ही. प्रेम करा माय बापाने. तुला माहित नाही बाई पायाला तुम्ही तोल्या तुम्ही खोट्या आश्वासनाने फसता समजले. तो फायनान्सवर गाडी घेते गटावर पेट्रोल टाकते गटाचा साहेबाला की पलंगा खाली लागते आणि तू त्या भौतिक सुखात फसता. त्या मायबापाच्या शिक्षणाचा हा मोबदला देता काय तू. म्हणून पाया लागतो. कोणाचं पक्क अशी इथंही कुणी गुतेल गातेल असताना तो उद्या घरी गेल्या गेल्या फोन लावा मला शिकू दे म्हणा बाबा. शिका शिकून मोठे व्हा स्वतःच्या पायावर उभे व्हा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. महामानवाईने तुम्हा आम्हाला जीवनदान दिलं. मला नाही वाटत आज तुम्ही चालू देऊ की बंद करू. चालले फुकट नाही आला म्हणा. पैसे घेतले मी आदरणीय पारवे सरांना विनंती करतो भाऊ पुढील कार्यक्रमाचा. कारण पाहुणे मंडळी इथं उपस्थित झालेले आहेत. आपण बरेच वेळचे बसलेले आहेत. अनेक कार्यक्रमाचं नियोजन एक कार्यक्रमाचा वेळ चुकला की पुढचे पूर्ण कार्यक्रम चुकत जातात. भरपूर मार्गदर्शनही ऐकायचं आहे. या खंजिरीच्या माध्यमातून मी अंजनगाव सुरजीवन आलो इथं. पेटी वादक आहेत गणेश पिसावट. तबल्यावाले आहेत आमचे मित्र मुन्ना सोनवणे. याचं नाव मुन्ना आहे. 2.5 लेकराचा बाप आहे पण मुन्नाच आहे. नंदूभाऊ चांबट आहे. आमचे ड्रायव्हर आहेत सुमित भारसाकडे. योगायोगानं देशमुख बापू याच कार्यक्रमात उपस्थित राहणार त्यांनाही धन्यवाद. म्हणून समाजातील कामं करणाऱ्याच्या पाठीशी त्याला मागं बोलू नका. भाऊ भाऊ भांडू नका. कोणाचं भांडण असेल तर उद्या मिटवा. कारण मरणार आहोत आपण मरणार आहोत हे अंतिम सत्य आहे. जसे हे महामानवाचे फोटो लागले आपले फोटो बिटू सोडा. आपण गेलो की दुसऱ्याच दिवशी घरात मीटिंग घेतात. मृत्यूची नोंद करा. सातबाऱ्यातलं नाव कमी करा. वारसदार चढवा. घरावर नाव टाका. हिचे नाव विद्यापीठाला पैसा नाही कमावला यांनी. मंत्रिमंडळाला लाथ मारली बाबासाहेबांनी. समजले. महात्मा फुलेच्या एवढी संपत्ती होती. वर्षाचं उत्पन्न 12 लाख रुपयाचं होतं. समजले. गाडगे बाबा तुकडोजी महाराज शिवाजी राजे तुकाराम महाराजाला शिवाजी राजाने नजराणा दिला. शिवाजी राजाचा नजराणा तुकाराम महाराजांनी वापस पाठवला. म्हणून पाया लागतो भीक मागतो. निराश परत जगू नका. खुशीत राहा. मरावं लागणार आहे. कोणाला वाचायला सर्व मरणार आहे. तुम्ही इथं बसलेले आहे ते 100% मरणार आहे तुम्ही. कोणाला वाचायला साऊंडवाले तुम्ही जाणार आहे. मी म्हणणार आहो. वाचणार कोणी नाही पण वाचीन ती कीर्ती भाऊ. हे गाडगे बाबा तुकडोजी महाराज आश्रमावर म्हणून मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. कारण या भूमीनं 2 अशी मानव आणले भाऊ की त्या मानवाने इतिहास रचला. 2